पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। मागील काही महिन्यापासून कोरडे पडलेले पंढरीतील चंद्रभागेचे पात्र मागील काही दिवसात उजनीतून पाणी सोडल्यामुळे प्रवाहित झाले आहे। सध्या सुटीचा कालावधी पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढली आहे। इथे आलेले भाविक श्रद्धेने चंद्रभागा स्नानासाठी जातात आणि अनेक वेळा पाण्याचा अंदाज न आल्याने अथवा अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडताना दिसून येतात। 4च दिवसापूर्वी इस्कॉन घाटावरून चंद्रभागेत स्नानास उतरलेल्या एका तरुण भाविकाचा बुडून मृत्यू झाला होता। तर पुन्हा दिनांक 5 मे रोजी पुन्हा अशीच घटना घडली। दगडी पुलानजीक चंद्रभागेत स्नानासाठी गेलेल्या जालना जिल्ह्यातील शिवराज इथारे या 18 वर्षाच्या युवकाचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला आहे। सदर घटना घडल्यानंतर माजी नगरसेवक विक्रम शिरसाट यांनी प्रांताधिकारी सचिन इथापे यांची भेट घेत चंद्रभागा नदीपात्रात वारंवार दुर्घटना घडत असून येथे जीवनरक्षक पथक नियुक्त करावे अशी मागणी केली होती। या घटनेची दखल घेत प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी रेस्क्यू टीममधील 5 जणांची जीवनरक्षक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश मंदिर प्रशासनाला दिले आहेत। नियुक्त केलेले जीवनरक्षक हे 24 तास त्या ठिकाणी उपलब्ध असावेत अशी मागणी भाविकांकडून होत आहे। मागील महिन्यात जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस हे पंढरीत पाहणीसाठी आले होते। त्यावेळी चंद्रभागा वाळवंटात पाहणी करीत असताना महर्षी वाल्मिकी संघाचे गणेश अंकुशराव यांनी अशाच स्वरूपाची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती। अखेर प्रशासनाने दखल घेत मंदिरे समितीस सूचना दिल्याने चंद्रभागा पात्रात होणाऱ्या दुर्घटना टळतील अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे।